बेलगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक मिळण्यासाठी पालकांचे उपोषण सुरू। आमच्या जिल्हा परिषद शाळेला मागील वर्षापासून एक पद रिक्त होतं। अशातच माननीय सीओ साहेब यांनी एक तात्पुरती प्रतिनियुक्तीच्या नावाखाली आदेश काढून आमच्या 6वी 7वी या मुलासाठी असलेली हुमेरा मॅडम यांची बदली केलेली आहे। नियमानं ती 6 वर्षे बदली करता येत नाही, पण प्रतिनियुक्तीच्या नावाखाली आमच्या इथल्या विद्यार्थ्याचा शिक्षणाचा खेळखंडोबा मांडला आहे। 1 वर्षापासून आमची मागणी होती, तरीही आम्हाला शिक्षक मिळाला नाही। मात्र 23 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत 7 दिवसातच हुमेरा मॅडमची प्रतिनियुक्तीच्या नावाखाली बदली होती आणि आमच्या 6वी 7वीच्या मुलाला शिक्षणापासून वंचित केलं जाते। हा खरोखर आमच्या मुलावर अन्याय आहे। मग आता काय पाहिजे तुम्हाला? सध्या आम्हाला शिक्षकाची आवश्यकता आहे। एक शिक्षक आणि त्या मॅडमची प्रतिनियुक्तीच्या नावाखाली बदली केली, त्यांचे तो बदलीचा आदेश रद्द करावा आणि आमचा शिक्षक आम्हाला परत मिळावा, ही आमची शासनाला विनंती आहे। मी दिनकर नागोजी मैन बेलगाव शाळा समितीचा अध्यक्ष या नात्याने आमच्या बेलगाव शाळेमध्ये 6वा 7व्या वर्गासाठी हुमेरा मॅडम होते। त्याची आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना न करता त्याची तात्पुरती बदली कुठेतरी करण्यात आलेली आहे आणि आम्ही गेल्या वर्षीपासून जवळपास 7-8 महिने 9 महिने झाले आम्ही शिक्षक द्या असे अधिकारी लोकांना विनंती करतो, अर्ज करतो, परंतु शिक्षक अधिकारी लोक त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं उत्तर देत नाहीत आणि उत्तर न देता आम्ही त्याला विनंती करतो पण आम्हाला असं वाटते की ते कोणातरी राजकारण्याचे पगारी घेतात, कोण्या शासनाची पगार घेत नाहीत, कोण्या कास्तकाराची पगार घेत नाहीत असं त्या आम्हाला वाटते आणि ते कोणत्याही प्रकारच्या आमच्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही आणि आमचा 5 ते 6, 7 हा तिन्ही वर्ग त्यांना बंद पाडायचे आहे असे त्याचे विचार चालू आहेत। तरी पण माझं असं मत आहे, आम्ही काल आमच्या शाळा समितीमध्ये मीटिंग घेतली असता त्या मीटिंगमध्ये असं ठराव घेतला आहे की आम्ही 14 तारखेला उपोषण करणार, 15 तारखेला आमचे उपोषण चालूच राहणार, परंतु आम्ही 16 तारखेपासून आमचे विद्यार्थी जे आहेत आम्ही ते शाळेत पाठवणार नाही, कारण ज्या शाळेला शिक्षक नाही त्या शाळेला आमच्या विद्यार्थ्याला सांभाळायचं कोण आणि त्याला शिकवायचं कोण आणि आमच्या शाळेच्या विद्यार्थ्याचं जे शिक्षणाचा जो मूलभूत हक्क आहे कायद्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या कायद्यानुसार जो मूलभूत हक्क आहे तो हक्क हिरावून घेतला जात आहे आणि आमच्या बेलगावच्या शाळेमध्ये 181ची पटसंख्या आहे आणि 2-4 मुलं बिगर आधार कार्ड नसल्यामुळं ते असेच आम्ही प्रेमाच्या खात्याने गावकऱ्याच्या वतीने आम्ही त्याला ॲडमिशन दिलेले आहे आणि त्याचे बी 2-4 जणांचे अजून ॲडमिशन बाकी राहिलेले आहेत। अशी एकूण आमच्या बेलगावच्या शाळेमध्ये 186 विद्यार्थ्याची पटसंख्या आहे। तरी पण हे जाणून बुजून एका काही लोकांच्या राजकारण्याच्या दबावाखाली येऊन बेलगावची 5, 6, 7 ही शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र चालू आहे। याच्यावर आम्ही निषेध करतो आणि यापुढे जर अशा अधिकारी लोकांनी आमच्यावर कोणत्या प्रकारचे दबाव किंवा शाळेला षडयंत्र केले तर आम्ही त्याला माफ करणार नाही, एवढं बोलतो।